पुन्हा येईन ही फक्त ओळ नव्हती। 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा आलो, पण 2 पक्षांना फोडून आलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष मुंबईवर राज्य केलं। मुंबईत बदल घडवणारा एकतरी प्रकल्प ठाकरेंनी दाखवावा, फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान। परिवारातील कुणीही राजकारणात यावं, पण स्वतःच्या हिमतीवर यावं। परिवारवादी राजकारणावर फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवारांनी मुलीला पक्षाचा अध्यक्ष बनवलं म्हणून पक्ष फुटला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। भाजप नसती तर देशात दंगली झाल्या नसत्या। भाजप देशाला भिकारी करण्याचं काम करतोय। पुस्तकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। महायुतीची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भातील बैठकीत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। येत्या 24 तासात महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। हायकमांड सोबत आजच चर्चा होणार। दिल्लीची बैठक रद्द झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरे गटाचे आमदार आमच्या पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पाडवींचा नंदुरबारमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे यांनी अनेकांना प्रवाहात आणलं, पण अनेक जण सोडून गेले। आमच्या पाडवींबाबत माहिती नाही। आमच्या पाडवींबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीत मवियाच्या जागा वाटपाचा पेच सुटला। आज किंवा उद्या आम्ही जागा वाटप जाहीर करू, खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकरांसोबत आमचा संवाद कायम। वंचित शिवाय पुढे जाण्याचा मवियाचा विचार नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियातील 3 पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा संपलाय। वंचितच्या जागांसंदर्भात अद्याप बोलणी सुरू, विजय वडेट्टीवारांची माहिती। इंडिया आघाडीला 300 जागा मिळणार ही आमची गॅरंटी। एनडीएला 200 जागाही मिळणार नाहीत। महाराष्ट्रात मविया 40 जागा जिंकणार, संजय राऊतांचा दावा। चैत्यभूमीवर आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना प्रायश्चित्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। सभेपूर्वी त्यांना सावरकर स्मारकामध्ये घेऊन जावं, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ बावनकुळेंकडनं ट्विट। तर ठाकरे शिवतीर्थावरती राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल।